रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बोंबीलची भाजी करणार आहोत। सुके बोंबील आहेत हे आणि त्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकून मस्तपैकी आपली रस्सा भाजी करणार आहोत। बघा हे बोंबील मी भाजून घेतलेले आहेत। ओके, आणि तव्यामध्ये भाजलेले तुम्हाला दाखवते कसे भाजले ते बोंबील। आणि नंतर हे फ्लावर आहे, तो फ्लावर कट करून घेतला। एक बटाटा आहे वो कट करून घेतलेला आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आपला हा स्पेशल तिखट मसाला आहे आणि हा लाल आपला शंकेश्वरी मसाला आहे आणि तेल लागणार आहे, कांदा लागणार आहे। या एवढंच साहित्य लागणार आहे। एवढ्याच साहित्यामध्ये आपली मस्तपैकी बोंबीलची सुका बोंबीलची भाजी होणार आहे। चला आता आपण प्रोसेस करूया। प्रथम आपण कांदा टाकलेला आहे पॅनमध्ये। ओके, आणि आता हे बोंबील धुवून घेऊया। बोंबील असे भाजून घ्यायचे मस्तपैकी, कट करायचे आणि भाजून घ्यायचे। आपला कांदा भाजत आलेला आहे, यामध्ये आपले टोमॅटो टाकायचे आणि भाजी अतिशय टेस्टी आणि मस्त होते तोंडी लावायला। काही घरामध्ये नॉनव्हेज नसेल तर अशा पद्धतीने केलं, एक भाकरी खाणार होते, 2 भाकरी खायचं पण छान होते। कांदा टोमॅटो भाजते, त्यामध्ये आपला लाल तिखट मसाला टाकायचा। पूर्ण भाजी द्यायचं। मस्तपैकी मॅश झालेले टोमॅटो कांद्यामध्ये। आता यामध्ये आपण धुवून ठेवलेले सर्व यामध्ये ॲड करायचं। बोंबील, बटाटा, मी बटाट्याची सालने काढते, छोटे बटाटे ते मार्केटमध्ये मिळतात, एकदम छोटे छोटे बटाटे। यामध्ये एकच ग्लास छोटंसं पाणी ओतायचं पटकन। हे बटाटे पण पटकन शिजतात आणि फ्लावर पण पटकन शिजतं। मस्तपैकी टेस्टी भाजी बनणार। त्याला शिजल्यावर बघ ते सुंदर दिसते भाजी। त्याचा भाजी पण छान दिसते आणि भाजी टेस्टी होते एकदम मस्त। हे फ्लावर नाही खाणार असतील तर ते फ्लावर खाणार नाही, ते या अशा निमित्ताने तर सुद्धा फ्लावर खातात। बटाटे टाकल्यामुळे काय असतं की बोंबील आहे ना खारे असतात, ते बटाटे टाकल्यामुळे त्याच्यातला खारटपणा थोडा कमी होतो। याला शिजू द्यायचं। हे आपलं आहे ना हा बोंबील आणि फ्लावर बटाटा सगळं शिजलेलं आहे। रस्सा भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे। भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, मस्तपैकी झालेले आहे। बटाटे शिजलेत ना बघा, त्याच्यामध्ये चमचा गेला की समजायचा बटाटा आपला शिजलेला आहे, म्हणजे मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे आणि चमचमीत झालेली आहे आणि टेस्टी आणि 2 in 1, म्हणजे भाताबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता। आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट काही घालावं लागत नाही, अतिशय सुंदर आणि मस्तपैकी भाजी बनते। गॅस घालवा, आपले बटाटे वगैरे सगळं शिजलेलं आहे। छान झाली ना आपली रस्सा भाजी।